विदर्भाच्या मातीतील तो विठोबा नावाचा एक माणूस आपल्या नशिबाशी झुंजत होता. अंगावर जुनी ठिपक्यांनी भरलेली पांढरी बनियान, कमरेपर्यंत गुंडाळलेलं धोतर आणि डोक्यावर घामाने भिजलेला फेटा होता त्याचा. विठोबाच्या आयुष्यात कधी सुखाचे दिवस आले नाहीत, पण तो कधी तक्रार करत बसला नाही. ताराबाई त्याची पत्नी गेली 10 वर्ष आधीच गेली होती. जाताना ताराबाईंनी विठोबाच्या हातात 5 वर्षांचा अमोलचा हात दिला होता आणि एक गोष्ट म्हणाली होती, याला शिकवा, याला आपल्यासारखं रानात काम करू देऊ नका. हा एकच शब्द विठोबासाठी आयुष्याचं ध्येय बनलं होतं. विठोबाकडे फक्त 2 एकर कोरडवाहू जमीन होती. पाऊस आला नाही तर कापणंही शक्य नव्हतं आणि सावकाराचं कर्ज डोक्यावर चढलेलं होतं. पण अमोलच्या शिक्षणात त्यांनी कधी तूट द्यायची परवानगी दिली नाही. अमोल जेव्हा जिल्हा परिषदेच्या शाळेत जायचा तेव्हा विठोबा पहाटे 4 वाजता उठून दुसऱ्यांच्या शेतात मजुरीसाठी जायचे. दुपारच्या उन्हात जेव्हा दगड सुद्धा तापून जायचा तेव्हा विठोबा अनवाणी पायांनी रानात काम करायचे. त्यांच्या तळपायांना पडलेल्या फोड इतके खोल होते की ते मातीने भरून जायचे आणि कधीकधी त्यातून रक्तही येत असे. एक दिवस संध्याकाळी अमोल शाळेतून घरी आला. त्याने पाहिलं की बापू एका कोपऱ्यात बसून खपराने आपल्या पायांच्या फोड्यातून माती काढत होते. रक्ताची एक धार जमिनीवर सांडलेली होती. अमोल धावत गेला आणि रडत म्हणाला, बाबा नका करू असं काम. तुमची अवस्था पाहून मला वाईट वाटते. मी शाळा सोडतो, पण तुमच्याबरोबर रानात येईन मी पण. आपण दोघे मिळून काम करू. विठोबाने अमोलचे डोळे पुसले आणि त्याला जवळ ओढलं. बाळा, वेडा आहेस का रे तू? माझ्या पायाच्या भेगाने तुला दुखतंय का? जेव्हा तू मोठा साहेब होऊन गाडीतून उतरशील ना आणि तुझे हे चमकदार बूट मातीला लागतील ना, तेव्हा या बापाच्या सगळ्या भेगा आपोआप भरून येतील. तू फक्त चांगला शिक, वाघासारखा शिक. विठोबाची ही जिद्द पाहून अमोलनेही अभ्यासात स्वतःला झोकून दिलं. गावात वीज नसायची, पण विठोबा चिमणीचा उजेड करून रात्रभर अमोलच्या अभ्यासापाशीच बसायचा. तुला झोप लागली तर मला सांग, मी तुझ्या तोंडावर पाणी मारेन, पण आजचा धडा पूर्ण झाल्याशिवाय झोपायचं नाही हा, असं ते मायाने आणि शिस्तीने सांगायचे. असे दिवस निघून गेली, वर्ष सरली. अमोल मोठा झाला. त्याला शहरात अभ्यासासाठी पाठवायचं होतं. विठोबाने आपली ती 2 एकर जमीन गहाण ठेवली. गावातल्या लोकांनी त्यांना वेड्यात मानलं. म्हणाले, विठोबा, म्हातारपणात काय भीक मागणार आहेस का? काय करतोस एवढा पैसा शहरात आवतून? पण विठोबा फक्त हसत राहिला आणि म्हणाले, माझी जमीन घाण पडली तरी चालेल, पण माझ्या पोराचं भविष्य घाण पडणार नाही. अखेर तो दिवस उजळला ज्याची विठोबा गेली 20 वर्ष वाट पाहत होते. रेडिओवर बातम्या लागल्या आणि गावात आनंद पसरला. अमोलने MPSCच्या परीक्षेत राज्यात नाव कमवले होते. तो उपजिल्हा अधिकारी झाला होता. पूर्ण गावाने आनंद साजरा केला. विठोबाची मिरवणूक मोठ्या धूमधडाक्यात निघाली. अमोल जेव्हा घरी आला तेव्हा त्याने पाहिलं की त्याचे वडील त्या जुन्या झोपडीच्या दाराशी उभे आहेत. अमोल धावत गेला आणि विठोबाच्या फाटलेल्या पायावर, त्या चिरा पडलेल्या पायावर आपलं डोकं ठेवलं. विठोबांना काय म्हणावं ते कळत नव्हतं. त्यांनी फक्त अमोलच्या खांद्यावर हात ठेवला आणि आकाशाकडे बघून हात जोडले. विठ्ठल, बघ, तुझा मुलगा आता साहेब झाला रे. विठोबाचा तो ओरडणारा आवाज आनंदाने फाटला होता. अमोलने बापूचा हात धरला आणि म्हणाला, बापू, आता रानात काम करायला जायचं नाही, आता फक्त आराम करायचा. तुम्ही माझ्यासोबत शहरात येणार, माझ्या बंगल्यात राहणार. विठोबाने आनंदाने मान डोलावली. त्यांना वाटलं होतं की आता त्यांचा वनवास संपला, पण इथून पुढे काहीतरी वेगळंच घडणार होतं. पण नियतीचं काहीतरी वेगळंच होतं. ज्या शहराच्या झगमगाटात ते मुलासोबत जाणार होते, तिथे त्यांच्या साधेपणाचा लिलाव होणार होता. मुलाचा साहेब होण्याच्या गर्वात बापाचे कष्ट हरवणार होते. पुण्यात आल्यावर सुरुवातीचे काही दिवस कौतुकाचे गेले. अमोलची पत्नी सोनल ही एका मंत्र्याच्या नात्यातली होती. तिला डेप्युटी कलेक्टर म्हणून पत्नी म्हणून मिरवण्यात खूप अभिमान वाटायचा. पण हा अभिमान तेव्हाच ओसरला जेव्हा तिने आपल्या सासऱ्यांचे विठोबाचं राहणीमान पाहिलं. साधी राहणीमान पाहिलं तेव्हा तिला फार वाईट वाटलं. सोनलला विठोबा सकाळी लवकर उठून मोकळ्या आवाजात भोपाळ्या म्हणणं खटकू लागलं. ते डायनिंग टेबलावर बसून काटा चमच्याने जेवू शकत नव्हते. ते हाताने जेवायचे. ते जमिनीवर मांडी घालून बसायचे आणि हाताने जेवायचे. पण एक दिवस सोनलने अमोलला बेडरूममध्ये स्पष्ट सांगितलं, अमोल, तुझे वडील जेव्हा घरात येतात तेव्हा पूर्ण घर घामाने आणि मातीच्या वासाने भरून जातं. ते आणि त्यांचं धोतर. काल माझ्या मैत्रिणी आल्या होत्या. त्या विचारत होत्या की हा तुमचा वॉचमन आहे का? मला किती ओशाळल्यासारखं वाटलं माहितीये. याचा विचार केलायस का तू काही? अमोल शांत बसला. एका बाजूला ज्यांनी त्याला घडवलं तोच होता आणि दुसऱ्या बाजूला त्याची साहेबांची प्रतिष्ठा होती. हळूहळू अमोलने वडिलांकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली.
एकदा जिल्ह्याचे मोठे साहेब, कलेक्टर आणि काही वरिष्ठ अधिकारी अमोलच्या घरी जेवायला येणार होते. अमोलने वडिलांना आधीच सांगून ठेवलं होतं, बाबा आज मोठे पाहुणे घरी येणार आहेत. तुम्ही तुमच्या खोलीतच राहा, बाहेर येण्याची गरज नाही. सोनलने विठोबासाठी तिथे जेवण पाठवून दिलं होतं. विठोबांना आश्चर्य वाटलं, पण त्यांना वाटलं की कदाचित मुलाच्या कामात अडथळा नको. रात्री पार्टी जोरात रंगत होती. हॉलमध्ये हास्याचे फवारे फुटत होते. सगळे हसत एन्जॉय करत होते. विठोबांना तहान लागली होती. मग ते मुलाने सांगितलेले विसरून हॉलमध्ये पाण्याचा तांब्या घेण्यासाठी आले. त्यांना पाहताच हॉलमध्ये शांतता पसरली. विठोबांनी जुनी मळलेली बनियन घातली होती आणि ते बोलत नव्हते. हे कोण आहेत? अमोलजीला पाहून एका वरिष्ठ अधिकाऱ्याने विचारले. अमोलचा चेहरा भीती आणि रागाने लाल झाला. त्याने क्षणभर वडिलांकडे पाहिले. त्याला त्यांच्या भेगाळलेल्या पायांची आणि साध्या धोत्राची लाज वाटली. तो खोटं असून म्हणाला, अहो सर, हे आमच्या गावचे जुने गडी आहेत. विठाबाईचा मुलगा आहे हा. बराच काळ आमच्याकडे काम करतोय म्हणून सोडत नाही आम्ही त्याला. विठोबाच्या हातातील पाण्याचा तांब्या थरथर कापू लागला. ज्या मुलाला त्याने वाघासारखं शिकवलं होतं तोच मुलगा आज स्वतःच्या बापाला गडी म्हणत होता. ते काहीच बोलले नाही. डोळ्यातून पाणी पण आलं नाही, कारण त्यांची वेदना अश्रूंपेक्षा खूप जास्त होती. ते शांतपणे आपल्या खोलीत गेले आणि जमिनीवर बसून राहिले. पार्टी संपल्यानंतर सोनलने घर सांभाळलं आणि म्हणाली, अमोल, आज तुझ्या या गड्यामुळे तुझी काय इज्जत राहिली. जर हे लोक उद्यापर्यंत या घरातून गेले नाहीत तर मी घर सोडून जाईन. मला अशा लोकांसोबत राहायचं नाही, ज्यांना शिष्टाचार म्हणजे काय तेच समजत नाही. अमोल पूर्णपणे सत्ता आणि प्रतिष्ठेच्या नशेत होता. तो वडिलांच्या कष्टापेक्षा आपली खुर्ची आणि पत्नीचा मान जास्त महत्त्वाचा वाटू लागला. ठरवलं की वडिलांना इथे ठेवणं त्याच्या करिअरसाठी धोका ठरेल. दुसऱ्या दिवशी सकाळी अमोल वडिलांच्या खोलीत गेला. विठो आपली जुनी गाठोडी बांधून आधीच तयार होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक शांतता होती, जशी वादळापूर्वी असते. बापू, मला वाटतं तुम्ही गावीच गेलेलं बरं. तुम्ही इथे मन रमत नाही आणि मला देखील कामाचा खूप ताण आहे, असं अमोल अडखळत बोलला. विठोबांनी मुलाच्या डोळ्यात पाहिलं. त्यांना तिथे आपला अमोल दिसला नाही, तर एक अहंकारी अधिकारी दिसला आणि म्हणाला, अमोल, तुझी बूट कधीच चमकदार झाली नाही रे बाळा, पण तुझ्या मनाला लागलेली घाण काढायला तू विसरलास. मी जातोय, पण लक्षात ठेव, झाडाची मुळे कापली की झाड जास्त काळ उभं राहू शकत नाही. विठोबा घराबाहेर निघाले. त्यांच्या हातात फक्त ती जुनी काठी होती, जी कधी अमोलला चालायला शिकवताना आधार म्हणून वापरली होती. आज तीच काठी त्यांचा एकमेव आधार होती. विठोबा रेल्वे स्टेशनवर आले, पण त्यांचं मन गावाकडे जायला तयार नव्हतं. ज्या गावाला त्यांनी मुलाच्या यशाच्या गोष्टी सांगितल्या होत्या, तिथे मुलाने घराबाहेर काढलं हे तोंड घेऊन जाणं त्यांना मान्य नव्हतं. त्यांनी खिशात हात घातला. फक्त काही 100च्या नोटा होत्या. त्यांनी पहिली गाडी पकडली आणि पुण्यापासून दूर एका दुर्गम डोंगरात भागात उतरले. ते गाव होतं वाळकी. इथली जमीन ओसाड होती. लोक कामाच्या शोधात शहराकडे जात होते. विठोबाने आपली तरुणपणाची कष्ट उपसण्याची सवय आठवली. त्यांनी तिथे एका म्हाताऱ्या शेतकऱ्याच्या पडक्या झोपडीत आश्रय घेतला आणि त्यांच्या पडीक जमिनीवर काम करण्याची परवानगी मागितली. अहो बाबा, ही जमीन दगड-धोंड्याची आहे. इथं तर गवत पण उगत नाही. तू काय करणार इथे? शेतकरी हसत म्हणाला. विठोबा फक्त एवढंच म्हणाला, माती दगड किंवा खडक नसतो मुला. माणसाचं मन दगड झालं की माती उपराऊ राहत नाही. मी माती पुन्हा जिवंत करणार आहे. विठोबाने पुन्हा एकदा बेल्ट घट्ट केला. सकाळी 4 वाजता उठून दगड तोडायला सुरुवात केली. स्वतःच्या हाताने पाण्याच्या नाले खोदले. तेच हातात ज्यांनी त्यांचा मुलगा हुशार बनवला होता, ते हात पुन्हा मातीशी नातं जोडू लागले होते. सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेतीला सुरुवात केली. गावकरी त्याला वेडा म्हटले, पण विठोबा स्वतःच्या दुनियेतच होते. तिथे पुण्यात अमोल आणि सोनम आता त्यांच्या हवेत आहेत. लाईफ छान चालू आहे, पण निसर्गाचा नियम असतो, ज्या मुलांना आपण नाकारतो तेच मुळं नसल्यामुळे झाडं सुकतात. अमोलच्या कार्यकाळात एका मोठ्या धरणाच्या प्रकल्पावरून वाद सुरू झाला. शेतकऱ्यांनी अमोलच्या विरोधात आंदोलनही केलं. अमोलने सत्तेच्या ताकदीने आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला, पण प्रकरण अजूनच गुंतलं. त्यात सोनलच्या भावाच्या एका चुकीमुळे, बिझनेस डीलमुळे अमोलचं नाव धुळीस पडलं. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हणजेच SBAने अमोलच्या मालमत्तेवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. जी सन्मानासाठी त्याने बापाला सोडलं होतं, तोच सन्मान आता धुळीला मिळण्याची चिन्ह दिसत होती. सोनल आता सतत चिडचिड करत होती. अमोल, तुझ्यामुळे माझ्या वडिलांची बदनामी होते. काहीतरी कर. आता अमोलच्या पदाची काळजी होती, अमोलची नाही. वाळकी गावाचं कायापालट 2 वर्ष उलटलं होतं. दिवस असेच निघून जात होते. इकडे विठोबाच्या कष्टाला फळ मिळालं होतं. त्या ओसर डोंगराळ आता हिरवळ वाढली होती.
फळझाडं बोलत होती. त्यांनी गावातील तरुणांना एकत्र करून बळीराजा बचत गट स्थापन केला होता. त्यांच्या शेतातल्या फळांना आणि भाज्यांना शहरात चांगली मागणी होती. लोक आता त्यांना विठोबा बाबा म्हणून आदराने बोलायला लागले होते. विठोबांनी कमवलेला पैसा स्वतःवर खर्च केला नाही. त्यांनी त्या गावात एक मोठी शाळा आणि वाचनालय बांधलं. माझ्या मुलाला मी शिकवलं, पण त्याला संस्कार देता आले नाहीत. आता या गावातील मुलांना मी अधिकारी नाही, पण माणूस बनवेन. माणसाशी कसं वागायचं ते शिकवेन, हा त्यांचा निर्धार होता. एके दिवशी जिल्ह्याच्या नवीन कलेक्टरने वाळकी गावातील या क्रांतीबद्दल ऐकलं. त्यांनी ठरवलं की या आदर्श शेतकऱ्याचा सत्कार करायचा. आणि त्या कार्यक्रमाची जबाबदारी अक्षरशः अमोलवरच दिली. अमोलला अजूनही माहीत नव्हतं की तो ज्या आदर्श शेतकऱ्याला भेटायला जात आहे ते दुसरेच स्त्रे कुणीही नसून तर ते स्वतःचेच वडील आहेत. तो आणि त्याचा ताफा वाळकी गावात पोहोचला. गावभर विठोबा बाबांचा विजय हो असं घोषणा करत होते. अमोल गाडीतून उतरला. समोर एका साध्या लाकडी मंचावर एक म्हातारा उभा होता, ज्याने पांढरी फेटा खांद्यावर बांधलेला होता, उपरण घेऊन होता आणि हातात कर्तव्याची काठी धरलेली होती. त्यांच्या चेहऱ्यावर तेज चमकत होतं आणि डोळ्यात जग जिंकल्याचं समाधान दिसत होतं. त्यांना पाहताच अमोलच्या पायाखालची जमीन सरकली होती. त्याचे हात थरथरायला लागले. समोर त्याचे वडील नव्हते तर संपूर्ण जिल्ह्याचा राजा उभा होता. गावकऱ्यांनी अमोलचं जोरदार स्वागत केलं. अमोलचे पाय जड झाले होते. कलेक्टर साहेब शेजारी उभे होते आणि कौतुकाने विठोबाकडे पाहत होते. बघा अमोल, हे आहेत पांडुरंग बाबा. ज्या वयात लोक आराम करतात, रिटायरमेंट घेतात, त्या वयात त्यांनी एका ओसाड जमिनीचं नंदनवन केलंय. खऱ्या अर्थाने मातीचा अभिमान कसा राखायचा ते यांच्याकडून शिकायला पाहिजे, असं कलेक्टर साहेब म्हणाले. अमोलला प्रत्येक शब्द एखाद्या काट्यासारखा जणू वाटत होता. तो व्यासपीठावर चढला. विठोबाच्या नजरेला नजर भिडवण्याची त्याला हिंमत होत नव्हती. पण विठोबाच्या डोळ्यात ना सूड होता ना राग, फक्त एक अथांग शांतता होती, उपेक्षा होती. कार्यक्रमाच्या शेवटी अमोलला स्वतःच्या हाताने विठोबाचा सत्कार करायला सांगितलं गेलं. अमोल थरथरत्या हाताने शाल आणि सन्मान चिन्ह घेऊन पुढे सरकला. जसं तो त्यांच्या जवळ गेला, विठोबाने हळूच त्याच्या कानात म्हटलं, कसं आहे साहेब, ओळखलत का या जुन्या घड्याला? अमोलच्या हातातून शाल गळून पडली असती, पण त्याने स्वतःला सावरलं. त्याच्या डोळ्यात पाणी आलं, पण ते पश्चातापाचं होतं की परिस्थितीच्या लाचारीचं हे सांगणं कठीण होतं. सत्कार संपला, पण विठोबाने सर्वांसमोर जाहीर केलं, माझा सत्कार करण्यापेक्षा या गावातील शाळेला मदत करा. त्यांना तुमच्या या मदतीची फार गरज आहे. आणि साहेब, पद आज आहे, उद्या नाही. कधी राहील कधी नाही, पण माणुसकी शेवटपर्यंत कायम राहते. सोनलची पडझड आणि संकटाची चाहूल तिथे पुण्यात आली होती. ज्या भावासाठी तिने अमोलला वाकवले होते, त्याच भावाने अमोलच्या नावे बनावट सही करून कोट्यावधींचा भ्रष्टाचार केला होता. पोलीस आता घरापर्यंत पोहोचले होते. ज्या सोन्याच्या पिंजऱ्याचा सोनलला अभिमान होता, तो आता तिच्या तुरुंगाची भिंत होणार होता. 2 दिवसात अमोलला निलंबित करण्यात आलं. त्या चौकशीसाठी त्याच्या घरावर छापा पडला. सोनलच्या महारच्या लोकांनी हात झटकले. आम्हाला यात ओढू नका. अमोलने काय केले त्याला ठाऊक होतं, असं म्हणत तिचे वडीलही मागे झाले. सोनलला विठोबाच्या घामाच्या वासाची लाज वाटायची, पण आज तिला समाजात तोंड दाखवायला जागाच उरली नव्हती. ती घरात एकटी रडत बसली होती. अमोल जेव्हा घरी आला तेव्हा लक्षात आलं की सत्तेच्या काळात जे मित्र होते ते आता फोनसुद्धा उचलत नाही, कुणी मदतीला उभं नव्हतं. अमोल पूर्णपणे खचला होता. ज्याला जेलमध्ये जाण्याची भीती वाटत होती. अशातच एका रात्री त्याच्या वडिलांचा निरोप आला. वाळकी गावाचा तो म्हातारा शेतकरी, अमोल साहेब, विठोबा बाबांनी निरोप धाडलाय. मग म्हणाला, जेव्हा जगातील सगळी दारे बंद होतात तेव्हा बापाचं आकाश अजूनही उघड असतं. या गावाला, मातीला तुमची गरज आहे. अमोलने रात्री सोनलला सोबत घेतला आणि तो वाळकी गावाकडे निघाला. रात्री 2 वाजले होते. तर झोपडीच्या दारात पोहोचला, जिथे विठोबा राहत होता. बाहेर कंदील जळत होता. अमोलने झोपडीत पाऊल टाकलं. विठोबा वहीवर काहीतरी हिशोब लिहित होते. अमोल थेट त्यांच्या पायावर पडला आणि ढिस्टसा रडू लागला. बाबा, मला वाचवा, मी पूर्ण बर्बाद झालोय. ज्या सत्तेसाठी मी तुम्हाला सोडलं, तुमचा अपमान केला, तिनेच माझा हात घातलाय. सोनलला पण तिची चूक कळाली होती. आम्हाला माफ करा बाबा, असं सासऱ्यांना म्हणाली. विठोबांनी आपला लिहिण्याचा दंडा बाजूला ठेवून उमलला उचललं, त्याला रडू दिलं. त्याच्या मनात साचलेला अभिमानाचा भार उतरायला हवा होता.
अमोल विठोबा खोल आणि गंभीर आवाजात म्हणाले, मी तुला त्या दिवशी सांगितलं होतं, मुळं कापली की झाड कोसळतं. तू आपली जागा गमावलीस तू. आणि ते चांगलं झालं, कारण तो गर्व तुला लोकांना विसरण्यास भाग पाडत होता. आता तू कोणताही सत्ताधारी नाहीस, फक्त माझा मुलगा आहेस. आता पुन्हा सुरुवात करायची आहे, हे नक्की होईल. जवळ उभी सोनल, जिला कधी साध्या मातीच्या गवतावर पाय ठेवलेला नव्हता, पुढे येऊन विठोबाच्या पायावर ती झुकली होती. बाबा, मी पण रानात काम करेन, पण आम्हाला तुमच्या सावलीत राहू द्या. सकाळी सुमारे 5 वाजले असतील. कोकिळेच्या कुहू आवाजाने सोनलची झोप उडाली. कालपर्यंत तिची सकाळ एकदम स्वच्छ आणि वातानुकूलित होलीत व्हायची. आज तिच्या अंगावर साधी चादर होती आणि कानात पक्ष्यांचा किलबिलाट होता. तिने पाहिलं, बाबा आधीच उठून शेतात गेले होते. अमोलही हातात टोपी घेऊन त्यांच्या मागे मागे निघाला होता. सोनलने स्वतःला सावरलं आणि स्वयंपाकघरात आली. तिथे चुलीवर पाणी तापत होतं. तिने आयुष्यात कधीही हा विस्तव पेटवलेला नव्हता, पण आज तिला ते शिकावं लागणार होतं. गावातील स्त्रिया तिला बघून कुतूहल व्यक्त करत होत्या, पण सोनलने आता ठरवलं होते की ज्या बापाने माझ्या नवऱ्याला घडवलंय, त्याच्या बापाच्या विश्वासाला मी आता तडा जाऊ देणार नाही. अमोल जेव्हा शेतात पोहोचला, तेव्हा बापू एका जुन्या विहिरीपाशी बसले होते. अमोलने पाहिलं की पाणी जमिनीतून उपसावं लागतं, तसं पीक तरळतं. आणि तसंच आयुष्याचं असतं, कष्टाचा घाम गाळल्याशिवाय सुखाचं पीक येत नाही. आज तुला माझं हे 2 एकर रान नांगरायचं आहे, बापू शांतपणे म्हणाले. अमोलने शर्टाच्या बाह्या वर सारल्यात. पहिल्या तासातच त्याच्या हाताला फोड आली. अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या, पण तो थांबला नाही. त्याला आठवलं होतं की बापू किती वर्ष हेच कष्ट करत होते आणि तो मात्र शहरात बसून त्या कष्टाची लाच वाटवत होती त्याला. दुपारी सोनल शेतात भाकरी घेऊन आली. तिच्या झाडाच्या सावलीत बसून कांद्याची भाकरी खाल्ली. अमोलला वाटलं 5 स्टार हॉटेल जेवणापेक्षा ही भाकरी कितीतरी चविष्ट आहे. पुण्यातील चौकशी अजूनही सुरूच होती. अमोलवर भ्रष्टाचाराचे आरोप गंभीर होते. सोनलचा भाऊ स्वतःला वाचवण्यासाठी सगळी चूक अमोलवर ढकलत होता. एके दिवशी अमोलचे वडील बाळकी गावात आले. अमोलजी, परिस्थिती हाताबाहेर जात आहे. तुमच्या विरोधातले पुरावे खूपच प्रबळ आहेत, पण लवकर काही केलं नाही तर तुम्हाला शिक्षा होणारच, असं वकील काळजीने म्हणाला. अमोल खचला, पण विठोबा बाबा तिथेच उभे होते. त्यांनी आपल्या काठोड्यातून एक जुनी डायरी काढली. ही डायरी विठोबाने अमोलच्या बंगल्यात राहताना गुपचूप लिहिली होती. त्यात त्यांनी सोनलच्या भावाच्या आणि त्याच्या साथीदारांच्या त्या सगळ्या बैठकांची वेळ आणि संभाषण त्यांचा उल्लेख केला होता, जे त्यांनी अमोलच्या नकळत त्याच्या घरी केले होते. हे बघा वकील साहेब, हे माझे पुरावे आहेत. ज्या रात्री हे लोक माझ्या मुलाला फसवण्याचे कागदपत्र तयार करत होते, त्या रात्री मी तिथेच होतो. मला लिहिता वाचता येतं हे त्यांना ठाऊकच नव्हतं. बापूंचे शब्द ऐकून अमोल थक्क झाला. बापूंनी अमोलला वाचवण्यासाठी अगोदरच तयारी करून ठेवली होती. जेव्हा अमोलने त्यांना घराबाहेर काढलं होतं, तेव्हाच त्याला बापाचं काळीज म्हणायचं. पुढच्या काही महिन्यात कोर्टात या पुराव्यावर जोरदार खळबळ उडाली. अमोल निर्दोष सुटला आणि खरा गुन्हेगार सोनलचा भाऊ गजाआड झाला. सरकारने अमोलचं निलंबन मागे घेतलं आणि त्याला पुन्हा सेवेत रुजू होण्याचा आदेश दिला. गावात मोठा जल्लोष झाला, पण अमोलच्या चेहऱ्यावर आता पूर्वीसारखा गर्व राहिलेला नव्हता. त्याने सोनलकडे पाहिलं. सोनल आता पूर्णपणे बदललेली होती. ती गावातील महिलांच्या बचत गटाचं नेतृत्व करत होती. अमोल बापूंकडे गेला आणि म्हणाला, बापू, मला माझी नोकरी परत मिळाली आहे. मला पुन्हा शहरात बोलवलंय, पण यावेळी मी तुम्हाला सोडून जाणार नाही. तुम्ही आमच्यासोबत येणार ना? बापू हसले आणि अमोलच्या डोक्यावर हात ठेवला. बाळा, माझी जागा या मातीतच आहे. तू जा शहरात, पण साहेब म्हणून नाही तर सेवक म्हणून जा. खुर्चीवर तू बसशील तिथे बसण्यापूर्वी एकदा तुझ्या या फोड आलेल्या हातांकडे बघ. तुला गरिबांच्या वेदना समजतील. त्याचवेळी अमोलने एक मोठा निर्णय घेतला आणि सरकारकडे विनंती केली की त्याची बदली एका फार दुर्गम आदिवासी भागात व्हावी, जिथे खरोखर कामाची गरज आहे. आता त्याला कोणताही धुमाकूळ नको होता, तर बापूंच्या संस्काराचे पालन करायचे होते. अमोलने शहरातील सगळं आरामदायक सोडून मेळघाटातील एक फार दुर्गम आदिवासी तालुक्याची निवड केली, जिथे रस्ते नव्हते, वीज नव्हती आणि कुपोषित 5वीला पुजलेलं होतं. सोनलने ठामपणे म्हटलं की ती सोबत येणार आहे. बापू मात्र वाळकी गावातच राहिले, पण त्यांनी अमोलला एक वचन दिलं. अमोल, जेव्हा तू तिथे डोंगराच्या कुशीत माणुसकीचं नंदनवन फुलवशील, तेव्हा मी तुला नक्की भेटायला येईल. पोचलो तेव्हा तिथली परिस्थिती पाहून तो हादरला. शाळा होती पण शिक्षक नव्हते, दवाखाना होता पण औषधं नव्हती. तिथल्या लोकांनी सरकारी अधिकाऱ्यांबद्दल खूप राग आणि संशय होता. सुरुवातीला अमोलला पाहताच लोक पळून जायचे. अमोलला बापूंची एक शिकवण आठवली, लोकांच्या काळजात शिरायचं असेल तर त्यांच्यासारखं बनावं लागतं. अमोलने आपला साहेबाचा सूटबूट कपाटात बंद करून ठेवला आणि साधे कपडे घालून लोकांमध्ये जाऊ लागला. सोनलने तिथल्या महिलांना एकत्र करून आरोग्याबद्दल आणि मुलांच्या आहाराबद्दल माहिती द्यायला सुरुवात केली. तिथे पाण्याचा मोठा प्रश्न होता. डोंगर उतारावरून पावसाचं पाणी वाहून जायचं आणि
उन्हाळ्यात लोक थेंब थेंब पाण्यासाठी जंगलात फिरायचे. अमोलने इंजिनियर लोकांना बोलवलं, पण त्यांनी थेट हात टेकले. इथे धरण बांधणे शक्य नाही असं सांगितलं. अमोल खचला नाही. त्याने बापूंच्या पत्रातील सल्ल्यानुसार लोकांचा सहभाग सुरू केला. त्याने स्वतः हातात कुदळ घेतली. जो जिल्हा अधिकारी MDSE लोकांच्या फाईल्सवर सह्या करायचा, तो आता स्वतः चिखलात उतरून दगड उचलत होता. हे पाहून गावकरी हळूहळू बाहेर येऊ लागले. बघता बघता हजारो लोकांचे हात एकत्र आले आणि श्रमदानातून छोटे छोटे बंधारे तयार झाले. एक मोठा प्रकल्प तयार झाला. त्यामुळे गावातले काही बांधकामदारांना खूपच राग आला होता. अमोलमुळे त्यांचे घोटाळे उघड झाले आणि त्यांची दुकानं बंद पडली. ते लोक अमोलला मारायचा प्लॅन बनवला होता. एका रात्री अमोल आणि सोनल घरी परतताना जंगलातील रस्त्यावर काही घाणेरड्या लोकांनी त्यांची गाडी थांबवली. त्याला समोर बापाच्या पावलांचा ठसा आणि त्याचा लढा आठवला. अमोलने जोरदार धैर्य दाखवून त्यांच्याशी सामना केला. त्या दरम्यान गावकरी मशाल घेऊन धावत आले आणि गावकऱ्यांच्या त्यांच्या बॉसवर असलेल्या प्रेमाला पाहून ते लोक पळून गेले. त्या रात्री अमोलला समजलं की रक्षणासाठी तलवारी नाही तर लोकांच्या आशीर्वादाची गरज असते. बापूंची शिकवण खरी ठरली. एका वर्षात त्या दुर्गम भागाचा चेहरा पूर्णपणे बदलला. डोंगर हिरवेगार झाले, पाण्याचे प्रश्न सुटले आणि कुपोषण कमी झाले. राज्य सरकारने अमोलच्या कामाची दखल घेतली आणि त्याला सर्वोत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी म्हणून मुख्यमंत्री पुरस्कार जाहीर केला. पुरस्कार सोहळा मुंबईच्या राजभवनात होता. तिथे मोठे नेते, अधिकारी आणि मीडिया उपस्थित होते. अमोलला स्टेजवर बोलवलं गेले आणि सर्वजण जोरदार टाळ्या वाजवत होते. अमोल माईक समोर उभा होता, पण त्याचे डोळे कुणाला तरी शोधत होते. त्याला राजभवनाच्या गेटवर एक पांढरा फेटा दिसला. हातात 30 लाकडी काठी आणि अंगात 30 साधी बनियान. बापू तिथे उभे होते. अमोलने माईक हातात घेतला आणि भाऊक आवाजात म्हणाला, आज जो पुरस्कार मला मिळतोय तो माझा नाहीये. मी तो या माणसाचा आहे ज्याने स्वतःच्या रक्ताचं पाणी करून मला घडवलं आणि मी मात्र त्यांच्या कष्टाची लाज काढली. बापू, तुम्ही म्हणालात ना की जेव्हा नंदनवन फुलवशील तेव्हा येईन. बघा बापू, आज मेळघाटातील मुलं पोटभर जेवतायत. अमोल गर्दी बाजूला सारत थेट गेटपाशी पोहोचला. समोर विठोबा उभा होता, त्याचे वडील. त्याचा बाप तिथे उभा होता. बापू जेव्हा आपल्या मुलाला पाहिलं तेव्हा तो फक्त साहेब नव्हता तर लोकांच्या डोळ्यातील देव झाला होता. अमोलने बापूंच्या पायावर लोटांगण घेतले. बापू म्हणाले, ही सन्मानाची जागा मंचावर नाही तर तुमच्या त्या थकलेल्या पायांना आहे. मला माफ कर रे बाळा, मी तुला ओळखायला उशीर केला. अमोलचे अश्रू बापांच्या पायांवर सांडत होते. विठोबाने थरथरत्या हातांनी आपल्या मुलाला उचलले, त्याला जवळ घेतले. त्यांच्या डोळ्यात आज काहीतरी वेगळीच चमक होती. त्यांनी अमोलच्या खांद्यावर हात ठेवून म्हटले, बाळा, ज्या दिवशी तू या मेळघाटाच्या मातीत स्वतःचा घाम गळशील, कष्ट करशील, त्या दिवशी मी तुला माफ केलं होतं हे समज. आज तू माझं नाव मोठं केलं आहेस असं लोक म्हणतायत, पण खरं सांगू, आज तुम्हाला पुन्हा एकदा माझा पोरगा मिळवून दिलास. कलेक्टर साहेबांनी आणि मुख्यमंत्र्यांनी विनंती केल्यानंतर विठोबा बापूंना मंचावर नेण्यात आलं. तिथे उपस्थित सगळ्यांनी उभं राहून स्टँडिंग अवेशन देऊन या महान बापाचा सन्मान केला. ज्या बापाला एकेकाळी अमोलचा अपमान वाटायचा, लाज वाटायची, आज त्याच बापाचा हात धरून चालताना अमोलची छाती अभिमानाने फुगली होती. काही काळानंतर अमोलने नोकरीतून रजा घेतली आणि सोनल सोबत पुन्हा आपल्या मूळ गावी आला. ज्या घराला त्याने कुलूप लावलेलं होतं ते घर त्याने पुन्हा उघडलं. पण यावेळी तिथे शहरातील चमचमीत फर्निचर नव्हतं. त्याने तिथे बापूंच्या आवडीचे साधं गावठी घर उभं केलं होतं. सोनल सुद्धा आता पूर्णपणे बदलली होती. ती साडी परिधान करून डोक्यावर पदर घेऊन गावातल्या स्त्रियांसोबत आईच्या शिदोरीसारखाच एक नवा बचत गट चालू लागली होती. सोनलने बापूंच्या खोलीत ताराबाईंच्या विठोबा यांच्या पत्नीचा एक मोठा फोटो लावला होता आणि दररोज ती तिथे दिवा लावायची. एके दिवशी संध्याकाळी गावातील नदीकाठी विठोबा आणि अमोल बसले होते. बापूंच्या हातात ती जुनी लाकडी काठी होती. लाकडी काठी होती त्यांच्या हातात. अमोल, बापू शांतपणे म्हणाला, आता काम संपलं रे. तू ऑफिसर झालास, माणूस झाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू बाप होण्याजागा झालास. अमोलने बापाकडे पाहिलं. बापू, तुम्ही काय बोलताय? बापूने त्याला आपली काठी दिली. हे बघ, ही लाकडी काठी फक्त माझा आधार नव्हती, ती माझी कर्तव्य होती. मी ते कर्तव्य पूर्ण केले. आता तुझा मुलगा मोठा होईल तेव्हा त्याला ही काठी दाखवून सांग की तुझे आजोबा अनवाणी होते, पण त्यांनी कधीच स्वाभिमान विकला नाही. आयुष्यात किती उंच मोठा झालास ना तरी जमिनीशी असलेलं नातं कधी तोडू नकोस. त्या रात्री झोपेतच विठोबाची प्राणज्योत मावळली. त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान होतं. जणू त्यांनी निसर्गाकडूनच घेतलेलं सर्व देणं पूर्ण केलं होतं.
संपूर्ण जिल्ह्याने पांडुरंग विठोबांना निरोप दिला. त्यांच्या अंत्ययात्रेला केवळ गावकरीच नाही तर मेळघाटातून हजारो आदिवासी बांधव आले होते. अमोलने बापूंच्या चितेला अग्नी दिला, पण त्यांच्या डोळ्यात आता दुःखापेक्षा एक नवी जिद्द होती. विठोबाच्या स्मरणार्थ अमोलने त्या गावात एक भव्य संस्कार केंद्र उभारले. तिथे फक्त पुस्तकी ज्ञान दिले जात नसे, तर शेती, माणुसकी आणि वडिलांच्या कष्टाची जाणीव मुलांना करून दिली जाई. आजही त्या केंद्राच्या प्रवेशद्वारावर विठोबाचा एक पुतळा आहे. हातात काठी, डोक्यावर फेटा, अंगावर साधी ठिगळं लावलेली बनियन, कष्टकरी शेतकऱ्यासारखी त्या पुतळ्याखाली एक ओळ लिहिलेली आहे. शिक्षण माणसाला साहेब बनवतं, पण संस्कार माणसाला बाप बनवतं. अमोल आता मोठा अधिकारी झाला होता, पण आजही ऑफिसला जाताना आपल्या वडिलांच्या त्या जुन्या लाकडी काठीला हात लावून बाहेर पडत असायचा तो. त्याला माहीत आहे, जोपर्यंत ही कर्तव्याची काठी त्याच्यासोबत आहे, तोपर्यंत तो कधीच वाट चुकणार नाही. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली आणि विठोबाचा निर्धार, विठोबाने शिकवलेला धडा तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या कथेत. तोपर्यंत धन्यवाद.